ब्रेकनंतर बुलेटिनमध्ये आपल्या सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत। रस्ते खोदकामासाठी महानगर गॅसला 24 तासात परवानगी देण्याचा पालिकेने निर्णय घेतलाय। मुंबईत पीएनजी पाईपलाईन विस्ताराला गती देण्यासाठी पालिकेने पुढाकार घेतलाय। संबंधित विभागांना परिपत्रकाद्वारे स्पष्ट निर्देश देण्यात आलेत। ग्राहकांना लवकर गॅस कनेक्शन मिळण्याचा मार्ग त्यामुळे मोकळा झालाय। एजन्सीवरची गर्दी कमी होण्यास त्यामुळे मदत होणार आहे। सगळ्या प्रलंबित आणि नवीन अर्जांना त्वरित मंजुरी देण्याचे निर्देश दिले गेलेत। रस्ते व वाहतूक विभागाकडून कामांसाठी सुलभ प्रक्रिया लागू झाली आहे। 30 जून 2025 पर्यंत परिपत्रक वैध असेल। वाहतूक पोलीस आणि अग्निशमन विभागाच्या हरकतींची प्रक्रिया देखील सुलभ होणार आहे। नवीन मार्गदर्शक तत्वांमुळे शहरभर पाईपलाईन टाकण्याचे काम वेगाने सुरू होणार आहे। ईशान देशमुख आपले प्रतिनिधी आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक अपडेट देतील। ईशान, गॅस पाईपलाईन संदर्भात महानगरपालिकेचं नेमकं काय धोरण आहे, इतर विभागांशी कसा समन्वय साधला जाणार आहे आणि काय उद्दिष्ट आहे? प्रज्ञा, नक्कीच महानगरपालिकेने हा मोठा निर्णय घेतला आहे। सध्या पीएनजी पाईपलाईनसाठी जे खोदकाम करावं लागतं ते महानगरपालिकेच्याच रस्त्यांवर करावं लागतं। त्यामुळे महानगरपालिकेने जी आता सूट दिली आहे, 24 तास तुम्ही काम करू शकता। त्यामध्ये पाईपलाईन तुम्ही कशा प्रकारे बसवणार याचा समतोल महानगरपालिकेबरोबर पहिले राखायला लागायचा, पण आता महानगरपालिकेने फ्री हँड हा सद्यस्थितीत दिला आहे। त्याचसोबत जे पोलीस खातं असतं त्यांच्याबरोबर देखील समतोल आता महानगरपालिकाच ही ठेवणार आहे। त्यामुळे आपण पाहिलं असेल की केंद्र सरकारने जो आदेश दिला होता राज्य सरकारला की लवकरात लवकर पाईपलाईन कशा प्रकारे लोकांपर्यंत पोहोचतील हे बघा, त्यानंतर राज्य सरकार देखील ऍक्शन मोडवरती आलंय आणि थेट आता महानगरपालिकेला देखील आदेश दिले आहेत। तर मुंबई महानगरपालिकेने तोच आदेश पाळून लवकरात लवकर घरोघरी कशा प्रकारे पाईपलाईननी गॅस पोहोचेल ह्याची सोय बघता हा निर्णय घेतला आहे। त्याचसोबत अनेक आपल्याला माहिती असेल की हाय राईज टॉवरमध्ये तर पाईपलाईन आला आहे, पण आता चाळींमध्ये देखील पाईपलाईननीच आता पीएनजी जाणार का हे देखील बघणं महत्त्वाचं राहील। त्याचसोबत ज्या ठिकाणी मुंबईच्या कानाकोपऱ्यापर्यंत हा पीएनजी पाईपलाईनची सोय आता एकंदरीत करण्यात येणार आहे। त्यामुळे लवकरात लवकर हे कशा प्रकारे काम पूर्ण होईल त्यासाठी आता 24 तास परवानगी महानगरपालिकेने दिली आहे। प्रज्ञा, निश्चित ईशान, धन्यवाद दिलेल्या सगळ्या सविस्तर माहितीसाठी।